छत्रपती संभाजीनगर शहरातील सिडको पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरी गेलेल्या 23,40,000 रुपये किमतीच्या 26 दुचाकी गुन्हे शाखेच्या पथकाने जप्त करून सिडको पोलिसांच्या स्वाधीन केल्यात। या प्रकरणी एका चोरट्याला देखील ताब्यात घेण्यात आलंय। छत्रपती संभाजीनगर शहरातील MGM रुग्णालयामध्ये रुग्णांना भेटण्यासाठी आलेले रुग्णाचे नातेवाईक आपली दुचाकी ही रुग्णालयाच्या परिसरात उभी करतात। याच गोष्टीचा फायदा घेऊन चोरटे या परिसरातून दुचाकी चोरी करतात। या गोष्टीचं गांभीर्य लक्षात घेत गुन्हे शाखेने मोठ्या शिताफीने परभणी जिल्ह्यातील जिंतूर येथे सापळा रचून एकनाथ महादू मुंडे या चोरट्याला ताब्यात घेऊन त्याच्या जवळील 26 दुचाकी जप्त केल्यात। ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक संदीप सोळंके, पोलीस हवालदार नवनाथ खांडेकर, पोलीस हवालदार योगेश नवसारे, पोलीस अंमलदार अमोल शिंदे, पोलीस अंमलदार अमोल मुगळे, संतोष चौरे यांनी केली आहे। सिडको पोलीस स्टेशनला मोटरसायकल चोरीचा एक गुन्हा दाखल झालेला होता। त्याच्यामध्ये पोलीस स्टेशनचे पथक त्याचबरोबर गुन्हे शाखेचे पथक सुद्धा स्वतंत्रपणे तपास करत होतं। तपास करत असताना गुन्हे शाखेच्या आमच्या पथकाला माहिती मिळाली की आरोपी नामे एकनाथ महादू मुंडे, राहणार शेवडी तालुका जिंतूर जिल्हा परभणी हा आरोपी आहे आणि त्याने मोटरसायकल चोरी केलेली आहे। त्याच्यावरून त्याचा ताबा घेऊन त्याच्याकडे विचारपूस केली, चौकशी केली असता त्याच्याकडून जवळपास 26 मोटरसायकल रिकव्हर केले आहेत। सर्व दाखल गुन्हे आमचे उघड झालेले आहेत। हा आरोपी कुठला आहे आणि कशा पद्धतीनं तो चोरी करत होता? हा आरोपी शेवडी तालुका जिंतूर जिल्हा परभणी या ठिकाणचा राहणार आहे। वय वर्ष 27। डुप्लिकेट चावीनं तो मोटरसायकलचं लॉक खोलून तो घेऊन जात होता। चोरी झालेल्या सर्व मोटरसायकल ह्या जास्त करून MGM हॉस्पिटल आणि मिनी घाटी हॉस्पिटल या ठिकाणावरून चोरी गेलेली आहे। तो का फक्त वार ठरलेला असायचा का चोरीचं? नाही, त्याबाबत आमचा तपास सुरू आहे।